एक्सक्यूज मी, माझा मुलगा वेदांत वानखेडे, त्याला तुम्ही अटक केली आहे. कुठे आहे तो? मला त्याला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. ठीक आहे, तुम्ही बसा, मी बोलवतो. मिस्टर वेदांत वानखेडे, तुमच्या आई आल्यात तुम्हाला भेटायला. चव्हाण या. वेदांत, बाळा तू ठीक आहेस ना? तू ये इथे बस. चल इथे बस, पहिले बस. तू ठीक आहेस ना? अरे आणि अख्खी रात्र तू इथे होतास तर मला का नाही सांगितलंस? मी एका तासात तुला बाहेर काढलं असतं. आई तू शांत हो आधी. सर, तुम्हाला त्यांनी मारलं तर नाही ना? नाही. मी तुमच्यासाठी चहा घेऊन आली. अगं नकोय मला. सर, मी आलं टाकून आणलं, तुम्ही घ्या, तुमचा सगळा थकवा दूर होईल. अमूल्य खरंच नकोय. मी म्हणतेय ना घे म्हणून. वेदांत, तू कधीपासून चहा प्यायला लागलास? आई ते मी तुम्हाला पण देऊ का? मी भरपूर आणलाय. हिला इथून जायला सांग पहिले. आई अगं हिच्यामुळे काही नाही झालंय. इनफॅक्ट ती होती म्हणून मला कमी त्रास झाला. अगं ती तर रात्रभर थांबणार होती, पण मीच तिला समजावून पाठवलं. हो का? आता हिच्यावर विश्वास बसला का तुझा? तू हिला जे सांगू शकलास ते मला नाही सांगू शकलास? आई अगं मॅडम. देशपांडे, आता केस काय आहे ना ती नीट समजून घ्या. आणि वेदांतला इथे रात्रभर का ठेवलं होतं हे मला कळलंच पाहिजे. ठीक आहे, आपण बोलू पोलिसांशी, काय होतंय बघूया. हा या. चल रे. एक्सक्यूज मी देवदत्त देशपांडे, हायकोर्ट ॲडव्होकेट. काय केस काय? का डिटेन केले तुम्ही वेदांत वानखेडे यांना? तुम्हाला माहिती आहेत का ते कोण आहेत ते? साहेब, आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही यांना कोणताही त्रास दिलेला नाहीये. पण त्याचं कसं आहे ना साहेब, ही केस अशी आहे की यात आम्ही काहीही करू शकत नाही. नाईक साहेब आता येतील आणि तुम्हाला सगळं समजावतील. वेदांत यांनी काही त्रास नाही दिला ना तुम्हाला? नाही, अजिबात नाही. दे हॅव बीन व्हेरी काइंड टू मी. गुड. जय हिंद सर. जय हिंद. काय झालं? या वानखेडे साहेबांच्या आई आणि हे त्यांचे वकील, यांना वानखेडे साहेबांच्या केसबद्दल जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे, बसा. चल. मॅडम तुम्ही पण बसा. नाही असू देत, मी इथेच ठीक आहे. वकील साहेब बोला. केस काय आहे साहेब? म्हणजे एवढ्या प्रतिष्ठित माणसाला तुम्ही रात्रभर इथे बसवून ठेवलंय पोलीस स्टेशनमध्ये. केस काय ते ऐकून घ्या. एका मुलीने यांच्यावर सेक्शुअल हॅरॅसमेंटची केस टाकली आहे. नाही नाही, हे शक्यच नाही. वेदांत साहेबांनी दिलेले सगळे डिटेल्स आणि त्या मुलीने कंप्लेंटमध्ये केलेले डिटेल्स मॅच होत आहेत. आता तुम्हीच सांगा मला, आम्ही काय करू शकतो? आणि सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसमधल्या विक्टीमला न्याय मिळवून देणं कामच तर आहे ना आमचं. सर मला थोडा वेळ द्या, मी बोलतो वेदांशी. ठीक आहे. थँक्यू. वेदांत चला जरा बोलायचंय तुमच्याशी, या. हे बघा,
डॉक्टर आणि वकिलांना सगळं खरं सांगायचं असतं हं? पोलीस सांगतायत सेक्शुअल हॅरेसमेंटची केस आहे. हे बघा, मी जे स्टेटमेंट दिले ते खरं आहे आणि ते मी ह्यांना पण सांगितलंय. मी एका इव्हेंटला गेलो होतो, मग तिथून रात्री ऑफिसमध्ये गेलो आणि रात्रभर ऑफिसमध्येच अडकलो. सकाळपर्यंत मी नाही बाहेर पडू शकलो. हो, पण मग त्या मुलीने अशी केस का केली तुमच्यावर? हो, मला नाही माहित. आणि कोण आहे ही मुलगी? हे बघा, पोलीस काही सांगणार नाहीत, पण ते तुम्हाला नोटीस देऊन अरेस्ट नक्कीच करू शकतात. मला आता तुमच्या अटकपूर्व जामिनाची तयारी करायला पाहिजे. खरं तर अशा केसमध्ये जामीन मिळणं खरंच खूप कठीण असतं. मला जरा कळेल का नक्की काय चाललंय? मॅडम, एका मुलीवर अतिप्रसंग केल्याची केस आहे. काय? हो, आणि आतापर्यंत झालेल्या चौकशीतून हे निष्पन्न होत आहे की हा आरोप खरा असू शकतो. नाही नाही, हे शक्यच नाही. अहो, वेदांत मुलींच्या आसपास सुद्धा फिरकत नाही. कोण आहे ती मुलगी? मॅडम, कायद्यानुसार अशा केसमध्ये मुलींचं नाव नाही सांगितलं जात. देशपांडे सर, सर प्लीज मला फक्त एकदा FIR वाचायला मिळेल का? आता तू वाचणार का? कोण आहेस का तू? हा, सुप्रीम कोर्टामधली वकील आहेस का? काय देशपांडेंपेक्षा तुला जास्त कायदा कळतो? आई, तू उगाच रागवू नकोस ना प्लीज. मॅडम, आता या क्षणी ना वेदांतला आपल्याला या केसमधून सुखरूप बाहेर काढून घरी नेणं आवश्यक आहे. हा, त्यामुळे प्लीज तुम्ही थोडं शांत राहा. तू जरा येतेस का? मला तुझ्याशी बोलायचंय. चल. मला एक सांग, तुला का वाचायची FIR? सर ऍक्च्युली ज्या दिवशी हा अतिप्रसंग घडला असं पोलिसांचं म्हणणं आहे ना, त्या दिवशी मी आणि वेदांत सर आम्ही एका इव्हेंटला गेलो होतो. म्हणजे तू वेदांची गर्लफ्रेंड आहेस? नाही सर, हे बघा प्लीज समजून घ्या. मी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करते, त्यांची कलीग आहे. सर ऍक्च्युली आम्ही ऑफिसच्या एका प्रमोशनल इव्हेंटसाठी गेलो होतो. इव्हेंट संपला आणि नंतर आम्ही पुन्हा ऑफिसमध्ये आलो आणि रात्रभर आम्ही तिथेच होतो. सर त्यामुळे प्लीज मला फक्त एकदा FIR वाचायचा आहे. कठीण आहे, पण मी ट्राय करतो. चल. सर, मला FIR ची कॉपी बघायची. वकील साहेब, हे बघा, विक्टीमचं नाव आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत. तुम्ही मला ओळखलं नाहीत का? मी नूतन श्रीधर वानखेडे. मॅडम, ओळखलं आम्ही तुम्हाला. आम्हाला कल्पना होती म्हणून वेदांत साहेबांना आम्ही खूप चांगली वागणूक दिली. मग हे वकील सांगतायत तसं वागा आणि कोऑपरेट करा, नाहीतर उगीचच मला तुमच्या वरिष्ठांना फोन करायला लागेल. ठीक आहे, थांबा थोडं. वाघमारे, सर. FIR. ठीक आहे सर. बरं सार्थक, तू परत चेन्नईला कधी जाणार आहेस? मी वेदांशी डिस्कस करतो आणि मग ठरवतो. ओके, ठीक आहे. कम इन. गुड मॉर्निंग्स. मॉर्निंग्स. गुड मॉर्निंग्स काय? मॉर्निंग एकच असते. हा, पण तुम्ही दोघे आहात ना, म्हणून गुड मॉर्निंग्स. काय तुझं? बरं बोल, काय झालं? ते सर अजून आले नाहीत काय? लाईक त्यांना इतका उशीर होत नाही कधी यायला ना, म्हणून विचारलं. अरे मीटिंग असेल काहीतरी त्याची. हो सार्थक सर, सगळ्या मीटिंग्स मला माहिती असतात. आणि ते अमूल्या मॅडम त्या पण दिसले नाही. ती येईल थोड्या वेळात. लाईक काय आहे ना,
काल ऑफिस मधून जाताना ते एकत्र गेले होते ना अंबाझरीला. मला वाटलं गायब झाले की काय. विजय गप बसा. तू उगाच तुझ्या अकलेचे तारे तोडू नकोस. त्यांच्यामध्ये तसं काही नाहीये. येतील ते थोड्या वेळाने ऑफिसला. आणि काय रे, मी दादाला सांगू का तू हे असं काही बोलतोयस त्याच्याबद्दल ते? नाही नाही नको, कशाला. माझी नोकरी म्हणजे ताऱ्यावरची कसरतच आहे. हे काय, मी जातो ना कामाला, लगेच जातो. आलोच मी. तेवीस मेला रात्री ही घटना घडली असं ह्यात लिहिलं. पण सर 23 तारखेला दुपारपासून मी आणि सर सोबतच होतो. आम्ही आधी ऑफिसमध्येच रेडी झालो आणि त्यानंतर आम्ही 36 गुणी जोडी अवॉर्ड्स ह्या इव्हेंटला कंपनीच्या प्रमोशनसाठी गेलो. तुम्ही म्हटलं तर सोशल मीडियावर पण ही गोष्ट चेक करू शकता. रात्री इव्हेंट झाला आणि त्यानंतर आम्ही ऑफिसला आलो. मला इम्पॉर्टंट मेल करायचा आहे आणि डेटा माझ्या लॅपटॉपमध्ये. आणि सकाळपर्यंत तिथेच अडकलेलो होतो. अडकला होतात? तुम्ही कुठे अडकला होतात? ऑफिसमध्ये. तुम्ही ऑफिसमध्ये एकत्र होतात? दुसरं कुणीच नव्हतं ऑफिसमध्ये? आई, आता हे इम्पॉर्टंट आहे का? अगं FIR खोटी आहे, हे इम्पॉर्टंट आहे ना. हो मॅडम, आपण हे सगळं नंतर बोलूया. आधी हा आरोप खोटा आहे हे सिद्ध होऊ दे. आपल्याकडे काही पुरावे आहेत तसे? हो, ऑफिस एरियाचं CCTV फुटेज मिळू शकतं. आणि इव्हेंट तर सगळं फोनवरच बघता येईल. ठीक आहे, ते CCTV फुटेज आत्ताच्या आत्ता मागवून घ्या. हो हो, मी विजयला सांगतो. गुड मॉर्निंग सर. सर तुम्ही आला नाहीत ऑफिसला? मी येतोय ऑफिसला. तुला इव्हेंटच्या रात्री मी आणि अमूल्य ऑफिसमध्ये अडकलो होतो. हा 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 सर, त्या रात्रीचं काय? त्या रात्रीची तारीख आठवते का? सर ती तारीख मी कशी विसरू शकतो सर? नाही. आता मी जे बोलतोय ते शांतपणे ऐक. अजिबात आगाऊपणा करू नकोस. सोसायटी ऑफिसमध्ये जा आणि तिथून त्या रात्रीचं CCTV फुटेज घे आणि मेक शुअर त्यावर डेट आणि टाइम असेल आणि ते आत्ताच्या आत्ता माझ्या मोबाईलवर पाठव. आणि माझा लॅपटॉप ओपन कर. त्या रात्री मी एक मेल केला होता, त्याचा पण फोटो पाठव लवकर. पण का सर? विजय, जेवढं सांगितलंय तेवढं कर. लवकर पाठव. ठीक आहे सर, मी लगेच पाठवतो. CCTV फुटेजेस मागवलेत मी. गुड. सर, वेदांत त्या दिवशी ऑफिसमध्येच होते. आमच्याकडे पुरावे आहेत तसे. हो, त्या रात्री मला एक इमर्जन्सी ईमेल करायचं होतं म्हणून मी ऑफिसला गेलो होतो. सर हे बघा, हे त्या रात्रीचं CCTV फुटेज आहे. ही माझी कार. रात्री आम्ही ऑफिस खाली आलो. हे बघा, आधी मी ऑफिसमध्ये गेलो आणि थोड्या वेळाने अमूल्यावर आले. सर झालं असं की सरांना वेळ लागत होता आणि मलाही वॉशरूमला जायचं होतं. त्यामुळे मग मी वर गेले आणि मग आम्ही दोघंही अडकून बसलो.
म्हणजे कंप्लेंट खोटी होती. कुंभारे, येस सर. FIR कोणी घेतली? मी सर. म्हणजे यांच्या विरोधात कोणीतरी खोटी कंप्लेंट केली आहे. तुम्ही दोघं आत्ताच्या आत्ता त्या मुलीच्या घरी जा आणि तिला आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर हजर करा. ओके सर. हा बोला. आम्ही त्या मुलीच्या घरी आलोय. भेटली ती आम्हाला. आधी काहीच बोलायला तयार नव्हती. मग काय थोडासा दम दिल्यावर घडाघडा बोलायला लागली. त्या मुलीने कबूल केलंय की तिने खोटी केस दाखल केली होती. ठीक आहे, घेऊन या तिला इकडे. ओके सर. वेदांत साहेब, तुम्ही जाऊ शकता. तक्रार खोटी होती. हवा कायदाच असा आहे, आम्ही काहीच करू शकत नाही. मला त्या मुलीचं नाव हवंय. तुम्ही त्यात पडू नका, ते आमचं काम आहे. आम्ही पूर्ण चौकशी करतो आणि कळवतो ना तुम्हाला. मॅडम, तुम्ही लय हिंमत दाखवलीत. तुम्ही यांच्या गर्लफ्रेंड आहात? नाही नाही. नाही. आमच्यात तसं काही नाहीये. वानखेडे साहेबांनी पण सांगितलं ते ऑफिसमध्ये अडकले होते म्हणून, पण तुमचं नाव नाही घेतलं. हो, एखाद्या मुलीबरोबर आपण रात्रभर एकत्र होतो हे सांगितलं तर लोक काय म्हणतील अशी भीती असते. पण मॅडम, तुम्ही हिंमत दाखवली. मुलगी असून तुम्ही सगळं सत्य बाहेर आणलं. मानलं तुम्हाला. एक रात्र तुम्ही दोघेच सोबत होतात हे सांगायला जिगर लागते. मानलं तुम्हाला. बरं, आता मी पुढच्या इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात करतो. तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल पुन्हा एकदा सॉरी. इट्स ओके सर. वेदांत, कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर फ्री नाव. थँक्यू सर. ग्रेट. चला मॅडम, आपण पण निघूया आता. हां, मूल्या, थँक्यू. आज मी तुझ्यामुळे सुटलो. थँक्यू कशाला? मी फक्त सांगितलं त्यांना की मी होते तुझ्यासोबत. तू का नाही सांगितलंस? मला तुझं नाव येऊ द्यायचं नव्हतं यात. सांगितलं असतंस तर एक रात्र इथे काढावी नसती लागली ना. वेदांत, निघायचं? आणि तू अमूल्य ना? मी आता जा तू, पण नंतर मी विचारणारच आहे की तू आणि वेदांत त्या रात्री एकत्र कसे काय होतात.